नमस्कार. उडानच्या या नवीन सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आतापर्यंतच्या झालेल्या सगळ्या एपिसोड्सना भरभरून तुम्ही प्रेम केलेलं आहे, त्याबद्दल खूप खूप आभार. आणि आज आपण एका खास विषयावरती बोलणार आहोत, जे प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या मनाच्या अगदी जवळचा विषय आहे, जे छत्रपती शिवाजी महाराज. तर आज या टॉपिकवरती आपण बोलणार आहोत. तर बी रेडी आणि परत तुम्ही आम्हाला तेवढाच सपोर्ट कराल याची अपेक्षा. आज आपण आहोत पांडुरंग ठोंबरे काकांबरोबर, जे महाराष्ट्र शासनाच्या हिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये त्यांनी काम केलं आहे आर्काविस्ट म्हणून. आणि मी त्यांचं इंट्रोडक्शन करण्यापेक्षा मला आवडेल की त्यांनी स्वतःबद्दल, म्हणजे त्यांची जी हिस्ट्री डिपार्टमेंटची जी जर्नी होती ती स्वतःबद्दल सांगावी थोडक्यात. नमस्कार, मी पांडुरंग ठोंबरे, महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयात अभिलेखाधिकारी या पदावर काम करत होतो. 2012 साली सेवानिवृत्त झालो. ह्या कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पत्र असल्याचे मला जेव्हा समजले, तेव्हा त्या पत्रांचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. आणि माझे सहकारी सगुण सावंत, लायब्ररियन, या आम्हाला जेव्हा खात्री झाली की महाराजांचा म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयामध्ये 1630 पासूनचा अभिलेख आहे. त्याच्यामध्ये जवळपास 5 कोटीहून जास्त मोडी कागदपत्र आहेत. आणि कोल्हापूर, पुणे, मुंबई ह्या ठिकाणी असलेल्या मोडी अभिलेखातून शिवाजी महाराजांची पत्र आमच्याकडे 11 होती असं आम्हाला माहिती होतं. पण आणखी पत्रांचा आम्ही शोध घेतला. जवळजवळ 17 पत्र आम्ही शोधून काढली. आणि ही पत्र शोधून काढल्यानंतर ती आमच्या पुराभिलेख विभागाच्या संचालिका श्रीमती सुप्रभा अग्रवाल यांच्या मार्फत त्या पुस्तकाचं प्रकाशन काढण्यासंबंधी आम्ही प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. ही पत्र मोडी लिपीतली साधारण 1646 ते 1679 या कालावधीतील 17 पत्र आम्हाला उपलब्ध झाली. त्यातली बरीचशी पत्र ही कोल्हापूर पुरालेखागारातून, म्हणजे डिपार्टमेंट आर्काइव्ज, कोल्हापूर आर्काइव्ज या ठिकाणी. आणि त्यातील काही पत्र आम्ही त्यावेळेचे सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव होते आनंद कुलकर्णी, त्यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी त्या पुस्तकाचं प्रकाशन लवकरात लवकर करूया, त्यासाठी आवश्यक ती आम्ही सहकार्य करू असं आम्हाला आश्वासन दिलं आणि आम्हाला कामाला सुरुवात केली. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्रे या नावाने ते प्रकाशन काढण्यात आले. म्हणजे हे तर आमच्यासाठी नवीन होतं की महाराजांच्या पत्रांचं पण एक पुस्तक आपल्याकडे आहे, जे मी अजूनपर्यंत खरं तर बाहेर कुठेच नाही पाहिलंय. पण आता तुम्ही म्हणालात की यासाठी ऑफकोर्स तुमच्या सहकार्याने पण तुम्हाला मदत केली, पण मग त्यामध्ये पण काहीतरी तुम्हाला चॅलेंजेस आले असतील, म्हणजे काहीतरी अडथळे आले असतील, किंवा खरंच काही लोकांनी एक पुढला पाऊल घेऊन तुम्हाला अजून जास्त मदत करायचा पण प्रयत्न केला असेल, तर त्याबद्दल आम्हाला ऐकायचं आहे. असून आमच्याकडे मोडी रेकॉर्ड आहे. आम्ही बोलल्याप्रमाणे किमान 5 कोटी डॉक्युमेंट आहेत. हे पुढक्यामध्ये बंदिस्त केलेले मुंबई, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी बऱ्याचशा संस्थानिकांकडून सुद्धा आपण मिळवलेले आहेत महाराष्ट्र शासनाने. याचं लिप्यंतर करताना फार वर्ष जातील, कारण 2 आपण ट्रान्सलेटर म्हणतो, लिप्यंतर करणाऱ्या 2 पोस्ट असतात मुंबई, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी. आणि त्यांच्याकडून या किमान 5 कोटी कागदपत्रांचं लवकर भाषांतर होणं शक्यताही कमी आहे. तर त्यातूनही प्रयत्न करून जे शक्य आहे त्या शिवकालीन कागदपत्रांचा अभ्यास आमच्या डिपार्टमेंटमधून मार्फत केला गेला. आणि त्याच्यामध्ये शिवकालीन पेपरमध्ये बरेचशी कागदपत्र आहेत. हे कोल्हापूर पुरालेखागारामध्ये आम्हाला आढळून आले. त्यातून हे कागदपत्राची निवड करताना ज्यावेळेस आम्ही माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की आपण प्रकाशन काढण्याबाबत प्रयत्न करावा म्हणून. त्यानंतर 5-6 महिन्याच्या पिरियडमध्ये आमच्या कोल्हापूर, पुणे आणि मुंबई येथील कार्यालयातील जे मोडी लिपीचे जाणकार कर्मचारी आहेत त्यांच्यामार्फत
त्याचं भाषांतर म्हणजे लिप्यंतर करायचे काम केलं आम्ही. त्याच्यात काही उणीव असतील त्या शासनाकडून परवानगी घेण्याबाबत, की पुस्तक प्रकाशनासाठी शासकीय मुद्रणालय ही जी सगळी यंत्रणा आहे, त्यांच्याकडून 6 महिन्याच्या कालावधीमध्ये पुस्तक प्रकाशन करण्यासाठी आम्हाला थोडाफार त्रास झाला, पण आम्ही त्याच्यात यशस्वी झालो. विशेषतः आमच्या विभागातील जे सगुण सावंत ग्रंथालय होते, ग्रंथपाल, त्यांनी फार मेहनत घेतली. अ, ते ग्रंथपाल असून म्हणजे इतिहास संशोधकासारखं दिवस-रात्र ते काम करत होते आणि आपल्या कार्यालयातली जी टोटल टीम आहे ना, ती त्यांनी त्याच्यासाठी पूर्ण उपयोगात आणली. अ, संशोधक आहेत, त्या संशोधकांना याच्यामुळे माहिती मिळण्यास फार चांगला हे होणार आहे, मदत होणार आहे आणि आपल्याकडे असलेला हा ऐतिहासिक ठेवा पुन्हा जनतेपुढे जाईल आणि महाराष्ट्र शासनाच्या विभागात हा जो रेकॉर्ड आहे, हा रेकॉर्ड जास्तीत जास्त जनतेला उपयोगात पडण्यासाठी सहकार्य करण्यास याचा फार आम्हाला मदत होणार आहे. काका तुम्ही आत्ताच सांगितलं, की म्हणजे बाहेरचे पण काही लेखक आहेत, जे आपल्या महाराजांवरती रिसर्च करतायत आणि इनफॅक्ट तुमच्या डिपार्टमेंटमध्ये येऊन पण तुमच्याकडून माहिती घेऊन जातात. हो. तर आपण आता बघतो, की महाराजांवरती खूप सारे चित्रपट येतात हो. किंवा खूप सारी पुस्तकं येतात. तर तुम्हाला काय वाटतं, की म्हणजे त्यात जी माहिती जी दाखवली जाते, तर ती ऑथेंटिसिटी त्याच्यामध्ये असली पाहिजे माहितीमध्ये, असं मला वाटतं. तर त्यावरती तुम्ही काय म्हणाल? आता ते चित्रपट काढणारे निर्माते आणि त्यांना माहिती पुरविणारे म्हणजे स्क्रिप्ट लिहिणारे, त्यांनी काय दिलेलं असतं त्याच्यावरती डिपेंड आहे. पण महाराष्ट्र शासनाकडे जो रेकॉर्ड आहे, हा ऑथेंटिक रेकॉर्ड आहे. याला दुसऱ्या कुठल्या पुराव्याची गरज नाही. महाराजांची ओरिजिनल पत्र आहेत. शिवकालीन, पेशवेकालीन, नंतर पुढे 1630 पासून ब्रिटिश आले. ब्रिटिशांनी इथे जे कारभार केला, तर डे टू डे त्यांनी जे सुरतहून मुंबईला त्यांचं हेडक्वार्टर आलं. त्यांनी सुरुवातीला जे कारभार केला तो डायरी स्वरूपात लिहिला, नंतर व्हॉल्यूम स्वरूपात. असे जवळ-जवळ 12-15 कोटी डॉक्युमेंट आपल्या मुंबई राज्याच्या कारभाराचे आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे शिवाजी महाराज, संभाजी किंवा इतर राज्यकारभार करताना त्या समकालीन जे सरदार झाले किंवा राज्यकर्ते झाले त्यांचा रेकॉर्ड आहे ना, हा ऑथेंटिक रेकॉर्ड महाराष्ट्र शासनाकडे आहे. आमच्याकडे येणारे इतिहास लेखक, पी-एच-डी करणारे रिसर्च स्कॉलर, एम-फिल करणारे रिसर्च स्कॉलर हे जेव्हा येतात आणि त्यांनी जो आपला प्रबंध, थेसिस लिहिला जातो, तर त्याच्याखाली ते फुटनोट देतात. रेकॉर्ड टेकन फ्रॉम कुठून अभिलेख उपलब्ध केला त्याची त्याच्याखाली फुटनोट असते. त्याच्यामुळे हा रेकॉर्ड हा मूळ रेकॉर्ड असतो. त्यामुळे तो ग्राह्य धरला जातो. कुठल्याही पी-एच-डीच्या प्रबंधाच्या खाली बघा किंवा शेवटी त्यांची इंडेक्स असतो. त्याच्यामध्ये फुटनोटमध्ये पुराभिलेख विभागातून उपलब्ध झालेल्या रेकॉर्डची त्याच्यात एंट्री केलेली जाते. देशातले, परदेशातले बरेचसे लेखक येतात. आत्ताचे जयसिंगराव पवार कोल्हापूरचे, निनाद बेडेकर पुण्याचे, नंतर रामचंद्र गुहा जे साऊथ इंडियन आहेत, फार मोठे देश पातळीवरचे लेखक आहेत. नंतर मुंबईच्या आपल्या वर्षा शिरगावकर, एस-एन-डी-टीच्या प्रिन्सिपल होत्या. हे असे अनेक रिसर्च स्कॉलर नावाजलेले ह्या ठिकाणी येत असतात आणि याचा रेफरन्स घेऊन आपली पुस्तकं किंवा ग्रंथ लिहित असतात. त्याच्यामुळे पुराभिलेख विभाग हा ऑथेंटिक रेकॉर्ड समजला जातो. ह्याला कुठलाही अपवाद राहणार नाही. तर काका आता तुम्ही सांगितलात, की तुम्ही ह्या पत्रांचा एक संच बनवला आणि त्यानंतर तुम्ही एक त्याचं पुस्तक आता पुस्तकामध्ये रूपांतर केलं आहे. तर तर जसं मार्केटमध्ये तर अवेलेबल नाहीयेत ही पुस्तकं. अशी माहिती असेल, की सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. तर त्याचा मला एक थोडासा अंदाज द्या. हो. पुस्तक शासनाने त्याचं प्रकाशन करण्यासंबंधी शासन विचार करेल. पण ही जी 28 पत्र आहेत, हा आपला राष्ट्रीय ठेवा आहे. शिवाजी महाराज यांनी जो कारभार केला, तो कसा केला याबाबत. उदाहरणार्थ महाराज आग्र्याहून निघाले. सोबत संभाजीराजे होते. संभाजीराजांना रस्त्यातच सोडून ते रायगडवर आले. पण रस्त्यात सोडलं कुठे? तर कृष्णाजी विश्वास नावाच्या विश्वासू माणसाच्या हवाली केला.
आणि इकडे येऊन सांगितलं संभाजी महाराज गेले. 3-4 महिन्यानंतर जेव्हा संभाजी राजांना ते रायगडवर घेऊन आले, त्यावेळेस महाराजांनी 50,000 होऊन त्या कृष्णाजी विश्वास नावाच्या सद्गरास इनाम दिले. त्याबाबतची नोंद असलेलं पत्र हे आपल्या पुस्तकात आहे. नंतर यशवंतराव पाटणकर आपल्या पाटणचे, यांना वीरमरण आलं लढाईमध्ये. ते वीरमरण आल्यानंतर त्यांच्या आप्तांचं सांत्वन करण्यासाठी महाराज स्वतः घरी गेले आणि त्यांच्या मुलांना वतन दिल्याचं आज्ञापत्र, आपल्याकडे आता आपण त्याला ऑर्डर म्हणतो, कार्यालयीन आदेश, त्यावेळेस आज्ञापत्र म्हणायचे. ते महाराजांचं स्वतः दिलेलं आज्ञापत्र ह्या पुस्तकामध्ये आहे. ते साधारण 1678 साली. आरमारास मदत करण्यास हयगय जर कोणी केली तर त्याची दखल घेतली जाणार, ताकीद देण्याबाबतचं प्रभावळीच्या सुभेदार जिवाजी विनायक यास ताकीद दिल्याचं पत्रही या पुस्तकामध्ये आहे. लष्करातील छावणींची वेळोवेळी खर्चाची तजवीज करण्याबाबत, म्हणजे आपण म्हणतो खर्चाचं प्रोव्हिजन करायचं, तर त्याबाबत त्यांनी वेळोवेळी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की लष्कराचे ज्या ठिकाणी तंबू असते त्याची डागडुजी वेळी झाली पाहिजे. याबाबतचं सुद्धा महाराजांचे आज्ञा असलेलं पत्र याच्यामध्ये आहे. अशी वेगवेगळ्या विषयावरची पत्र याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यातून महाराजांचं सामाजिक बांधिलकी, जी आपली लष्करातल्या एखाद्याला वीरमरण आलं किंवा काय दुखापत झाली तर त्याच्याबाबतचं सांत्वन करणारं पत्र आणि त्याच्यावर आवश्यक असलेली कारवाई याबाबतची संपूर्ण माहिती असलेली साधारण आपल्याकडे ही 28 पत्र आहेत. अनेकही पत्र मिळू शकते, पण त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील, होऊ शकते. अच्छा. तर काका, आत्ताच आपण म्हटलं की आपल्या नवीन पिढीपर्यंत महाराजांची कीर्ती अजून चांगल्या प्रकारे कशी पोहोचवता येतील, तर तुम्हाला काय मेसेज सांगायचे आजच्या पिढीला, की म्हणजे याचा सगळ्याचा कसा फायदा ते करून घेऊ शकतात आणि त्यांनी काय केलं पाहिजे यावरती? तर याबाबत बोलणं फार कठीण आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपला आराध्य दैवत असं आपण समजतो आणि आहेतच. तर त्यांच्याविषयीचा अभ्यास करायचा तर विविध लेखकांची पुस्तकं वाचताना त्या पुस्तकाच्या खाली फुटनोट आहे का, त्याने कुठून कसे संदर्भ घेतलेले आहेत हे पाहणं महत्वाचं आहे. आम्ही, माझ्या माहितीप्रमाणे स गो सरदेसाई हे 100 वर्षापूर्वीचे मोठे इतिहास तज्ञ होते. कोल्हापूरचे शाहू महाराज, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड अशांना त्यांनी इतिहासासंबंधी माहिती देताना त्यांनी प्रत्येक मराठी रियासत लिहिले. शहाजीराजे, शिवाजीराजे, राजाराम महाराज, संभाजी महाराज अशी 5-6 पुस्तकं लिहिली आहेत मराठी रियासत. ती पुस्तकं जर आपण वाचली तर शिवाजी महाराजांसंबंधी किंवा आपल्या मराठाकालीन कागदपत्रासंबंधी आपल्याला इत्तमभूर माहिती मिळेल. कारण स गो सरदेसाई यांनी जी पुस्तकं लिहिली आहेत त्या प्रत्येक पुस्तकाच्या खाली फुटनोट लिहिले आहे, संदर्भ कुठून घेतला, त्यामुळे ती ऑथेंटिक माहिती आहे. त्यांनी कादंबरी सारखी अलंकारिक भाषेत काही लिहिलेलं नाही. अशी जी पुस्तकं असतील ना, किंवा महाराष्ट्र शासनाची काही पुस्तकं आहेत, त्या पुस्तकातून आपल्याला संदर्भ मिळतील. कादंबरी लिहिणं, कथा लिहिणं त्याच्यापेक्षा एखाद्या ऐतिहासिक महापुरुषाबद्दलची माहिती जेव्हा आपण लिहितो तेव्हा त्याच्या खाली संदर्भ देणं महत्वाचं आहे. त्यामुळे कुठलेही गैरसमज होणार नाहीत आणि वादातीत विषय निर्माण होणार नाही. तर आतापर्यंत काका, म्हणजे आता एवढं तर मला नक्कीच समजलंय की तुमची इतिहासाची ओढ आणि त्या ओढीमुळे तुम्ही हिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये काम केलात आणि त्यामुळेच हे आज आपल्याला महाराजांची पत्रकांची पुस्तक पण आपलं आज मला बघायला मिळालं तुमच्यामुळे खरं तर. तर या व्यतिरिक्त तुमचं अजून काय काय म्हणजे हॉबीज आहेत, की तुम्ही काय काय गोष्टी करता, आणि प्लस मला असं सांगायचंय की आजच्या पिढीला किंवा माझ्यासारख्या आणि माझ्यापेक्षा वयाने मोठ्या म्हणा किंवा छोट्या म्हणा, सगळ्यांना काही ना काहीतरी आपली आवड असते पण ती करण्याची त्यांना संधी नाही मिळत. तर त्यासाठी तुम्ही काय सांगू शकता?
माणसाने सतत कामात राहायला पाहिजे, उद्योगात राहायला पाहिजे. ते मी केलं. मी 2012ला रिटायर झालो. तत्पूर्वीच मला कविताचा आवड होती, काव्याचा. 1990 साली माझा मनोगत हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. मी पेपरला लिहितो. स्वातंत्र्य चळवळीसंबंधी, सामाजिक शैक्षणिक कार्यासंबंधी सतत साधारण माझे 700-800 लेख तरी गेल्या 25 वर्षात वेगवेगळ्या पेपरमध्ये प्रसिद्ध झाले. त्याशिवाय मी अ, मुंबईतल्या गेली 10 वर्ष मुंबईतील कुणबी सहकारी बँकेत संचालक आहे. गेली 30-35 वर्ष मी आमच्या संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतपेढी आहे. ह्या पतपेढीचा संचालक आणि चेअरमन होतो. एक सामाजिक काम म्हणून मी सतत कामामध्ये एंगेज राहतो. कोरोना काळामध्ये 2 वर्ष म्हणजे गेली 8-10 वर्ष मी सतत काजू, आंबा, कोकम ही लागवड करून ग्रामीण भागामध्ये स्वतःचा फार्म हाऊस तयार केला आहे. सतत माणूस एंगेज राहिला ना, तर कामामध्ये राहिल्याने उत्साह वाढतो आपला. अ, ग्रामीण भागात गेल्याने आणखी उत्साह वाढतो. आपणही इतरांनी पण सतत कामात राहणं फार गरजेचं आहे. मी आता तो प्रयत्न करत आहे यापूर्वी आणि यापुढेही करत राहणार. तर तुम्ही कसं जीवन जगायचं, जास्तीत जास्त आयुष्य जगायचं, तर माणसाने कामात राहणं गरजेचं आहे. आणि तोच आपला छंद समजून जर आपण काम केलं ना, जास्त उत्साह वाटतो. थँक्यू काका. आज तुम्ही नमस्कार. आम्हाला एवढा वेळ दिलात आणि तुमच्याबरोबर गप्पा मारताना पण आम्हाला खूप मजा आली. तर अशाच आपल्या काही अजून स्टोरीजसाठी स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट एपिसोड.